राधे राधे मंडळी, चला तर आज बघूया मुलींचा फेवरेट केक जो की खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या. आणि चला तर सुरुवात करूया. तर आपण आज बनवणार आहोत फेरी केक, आणि जो की आज सध्या खूप ट्रेंड करत आहे, मुलींचा खूप फेवरेट आहे. तर व्हिडिओ थोडासा लेंदी आहे बट खूप यूजफुल ठरणार आहे तुमच्यासाठी, त्यामुळे प्लीज फुल व्हिडिओ वॉच करायला विसरू नका, सो दॅट तुम्हाला सर्व प्रॉपर असे अपडेट्स मिळतील आणि प्रॉपर असे इन्फॉर्मेशन ह्या केकमधनं तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका प्लीज. तर त्यासाठी आपण आता 1 kg केक बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 टियर पण बनवणार आहोत. तर ह्यामध्ये आपल्याला कळणार आहे की 1 kg 2 टियरमध्ये कसा बनवायचा हे सुद्धा कळणार आहे. आणि चला तर मग आपण त्यासाठी चॉकलेट प्रीमिक्स घेऊया. इथे मी 1 kg बनवणार आहे, तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 340 ग्रॅम प्रीमिक्स आणि 5 टेबलस्पून ऑफ ऑइल. आणि त्यानंतर आपण वॉटर मिक्स करून हे व्यवस्थित आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया. आपल्याला लम्स फ्री असं मिक्सचर हवं आहे, बॅटर हवं आहे. तर त्यासाठी मी आपण असं व्यवस्थित असं विस्करच्या हेल्पने व्यवस्थित विस्क करून घेऊया. तर गाईज, हा केक खूप खूप सध्या ट्रेंड करत आहे आणि मुलींना, छोट्या मुलींना तर फारच आवडत आहे. आणि ॲक्च्युली हा ऑर्डरचाच केक होता. तर एक कस्टमरने मला कॉल केला आणि सांगितलं की त्यांच्या मुलीचा बड्डे आहे आणि त्याला फेरी थीम केक खूप आवडतो. तर त्यासाठी मी हा केक बनवलेला आहे. तर मी म्हटलं चला आपण हा शेअर पण करूया, सो दॅट आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा शिकायला भेटेल हा केक. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर हा रेसिपी फॉलो करून हे बनवला, तुम्ही हा केक जर बनवला, तर डेफिनेटली अतिशय अप्रतिम होणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर त्यासाठी आपण आता बॅटर बनवून साईडला ठेवलेलं आहे. आणि आता आपण घेऊया टीन. तर आपल्याला इथे लागणार आहे 2 टीन, बिकॉज आपल्याला 2 टियर केक बनवायचा आहे 1 kg. तर इथे मी घेतला आहे पहिला 6 इंचचा टीन आणि सेकंड घेतलेला आहे 4 इंचचा. तर अशा पद्धतीने आपण आता त्यामध्ये बटर पेपर लावून घेऊया. हे बघा, मी असा टीन उलटा ठेवलेला आहे आणि आता त्याचे साईज घेऊन मी बटर पेपर कट करून घेणार आहे आणि त्यानंतर टीनमध्ये तो आपण शिफ्ट करणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये, ही एकदम सिम्पल अशी मेथड आहे. तर मी नेहमी अशाच पद्धतीने करते, बिकॉज टाईम फार कमी असतो आणि आपल्याला काम भरपूर असतं. तर आता आपण हे टीन रेडी करून ठेवलेले आहे. आता आपण साईडला ठेवूया आणि आता आपण पुन्हा एकदा आपलं बॅटरकडे वळूया. आता आपलं बॅटर तुम्ही बघू शकता, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर आपल्याला हवं आहे. जोपर्यंत व्यवस्थित आपलं बॅटर रेडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आणि हे बघा, अप्रतिम आपल्याला अगदी अशाच पद्धतीचं बॅटर हवं आहे, लम्स फ्री आणि जास्त रनी पण नको आणि जास्त थिकही नको. अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे. अदरवाईज आपल्याला ते बॅटर जे बेस बनवणार आहोत आपण केकचा, तो व्यवस्थित होणार नाही. बट जर बॅटरची कन्सिस्टन्सी जर ओके असेल तर एकदम प्रॉपर असा केकचा बेस रेडी होतो. आणि आपण आता अशा पद्धतीने टॅप करून घेऊया. चला तर आपण आपल्या OTGमध्ये ट्रान्सफर करूया. मी पहिलाच 10 मिनिट OTG हा प्रीहीट करून ठेवलेला आहे 180 डिग्रीवरती. आणि आपण आता शिफ्ट करूया आपले दोन्हीही टीन. त्यानंतर आता आपण सेट करणार आहोत आपला OTG 180वरतीच 30 मिनिटसाठी. तर आपला छोटा केक आहे तो लवकर बेक होणार आहे, त्यामुळे आपण हा अगोदर चेक करून घेणार आहे, अधूनमधून चेक करत राहणार आहे. तर गाईज, तुम्हाला अशा पद्धतीचे केक बनवायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सो दॅट असे यूजफुल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि भरपूर काही शिकायला मिळणार आहे. तर त्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असे सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी. अदरवाईज बर्न होण्याचे चान्सेस आहे. तर आपण आता OTGमध्ये ठेवून देऊया आणि त्यासाठी बेक होण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी करू. तर चला तर आता आपण चेक करूया आपले केक बेस रेडी आहे की नाही. हे बघा,
टूथपिक इन्सर्ट करून बघूया आपण. आपली टूथपिक एकदम क्लीन बाहेर आलेली आहे. मीन्स आपले केक बेस आर रेडी. बघू शकता तुम्ही किती छान असे अप्रतिम असे एकदम परफेक्ट असे केकची बेस आपल्याला रेडी झालेली आहे. आता आपल्याला हे लगेचच काढून घेण्याची घाई करायची नाही. तर त्यासाठी जरा वेळ तसेच ठेवायचे आहे आपल्याला थंड होण्यासाठी. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला नाईफच्या हेल्पने त्याच्या एजेस आपल्याला लूज करून घ्यायच्या आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला तो बटर पेपर जो लावलेला होता ना, आपण अप्लाय केलेला होता, तो व्यवस्थित असा अलगदपणे काढून घ्यायचा आहे. घाई करायची नाही काढताना, बिकॉज तो ब्रेक होण्याची भरपूर चान्सेस असतात. बिकॉज चॉकलेट केक्स हे ऑलरेडी खूप डेलिकेट असतात. त्याचा जो स्पंज असतो ना, तो खूप नाजूक असतो. तो ब्रेक होण्याचे फार चान्सेस असतात. त्यामुळे आपल्याला एकदम सावकाश असे बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही छोटासुद्धा केकचा बेस होता, तो सुद्धा अशाच पद्धतीने आपण काढून घेतलेला आहे त्याचाही बटर पेपर. आता हा आपल्याला वरती जास्तच वरती आलेला आहे केक. आपण नो प्रॉब्लेम, आपण तो कट करून घेऊया वरचा भाग व्यवस्थित. आता आपण मोठा पार्ट घेऊया आणि त्याचे आता 3 लेअरमध्ये त्याला डिवाईड करूया व्यवस्थित. दोन्ही केकला ॲक्च्युली 3 लेअरमध्ये आपल्याला डिवाईड करायचा आहे. आणि जो वरचा पार्ट आहे ना, जास्त वरती आलेला असेल ना, तर तो आपण व्यवस्थित असा इक्वल करून घेणार आहोत, तो काढून टाकणार आहोत. सो दॅट आपल्याला प्लेन असा सरफेस मिळून जाईल. तर इथे बघू शकता तुम्ही मी 3 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. सुरुवातीला मी नाईफच्या हेल्पने कट करून मारून घेणार आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण हे बघा अशा पद्धतीचा मी धागा घेतलेला आहे. धाग्याने व्यवस्थित असं कट होतं जास्त. हे बघा आपल्याला असं व्यवस्थित असं धागा त्यामध्ये इन्सर्ट करून हा आपल्याकडे पुल करायचा आहे. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सर्व लेयर्स आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आता आपण मोठा जो केकचा बेस होता तो कट करून साईडला ठेवलेला आहे. चला तर आता छोटा जो केक आहे ना, त्याचा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तोही व्यवस्थित. त्याचा वरचा जो पार्ट होता ना, तो अनइवन होता, त्यामुळे मी तो कट केलेला आहे, प्लेन करून घेतलेला आहे सरफेस. आता आपण ह्याचेही 3 पार्टमध्ये हाही डिवाईड करून घेऊया. हे बघा आता इथे मी थ्रेड यूज केलेला नाही आहे, बिकॉज हा छोटा केक आहे, त्यामुळे हा इझिली तसा पण नाईफच्या हेल्पने आपण कट करू शकतो. त्यामुळे तुम्ही इथे थ्रेड नाही यूज केला तरीही चालेल. हे बघा आता तेही आपण साईडला ठेवूया. चला तर आता आपण क्रीम घेऊया. तर ह्या केकसाठी आपल्याला लागणार आहे 1 kgचा केक आहे. जनरली आपण 1 kgच्या केकसाठी 600 एवढी क्रीम आपण इथे यूज करणार आहे. जर डिझाईन जर जास्त असेल तर तुम्ही जास्त इथे यूज करू शकता. मला जास्त डिझाईन इथे बनवायची नव्हती, त्यामुळे मी 600 एवढी क्रीम इथे यूज करणार आहे. तर ती आता आपण मेजर करून घेतलेली आहे. आपण आता ती व्यवस्थित अशी रेडी करून घेऊया. सुरुवातीला नेहमीप्रमाणे एकदम छान अशी परफेक्ट आपण क्रीम रेडी करून घेणार आहे. आता आपण चला साईडला ठेवूया आपली क्रीम. चला आता आपण घेऊया आपला केक बनवायला. तर इथे हे बघा थोडीशी आपली जे केकचा बोर्ड असतो ना, त्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायची, सो दॅट तो मूव होणार नाही इकडे तिकडे आणि आपल्याला हँडी होऊन जाईल केक बनवण्यासाठी. तर इथे अशा पद्धतीने मी इथे सिरप पण बनवलेलं आहे, शुगर सिरप. तर ते बनवण्यासाठी मी इथे यूज केलेलं आहे 1 बाउल वॉटर आणि त्यामध्ये 5 टीस्पून एवढं शुगर ॲड केली. तुम्हाला जर जास्त स्वीट हवा असेल तर तुम्ही ऑफकोर्स जास्त शुगर ॲड करू शकता, ॲज पर युअर चॉईस. तर मी अशा पद्धतीने इथे सोक करून घेणार आहे व्यवस्थित. आणि जर काहीच आपल्याला व्यवस्थित जर आपण सोक केला जर नाही ना तो, तर छान असा असं मॉइस्ट असा केक तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला अशी व्यवस्थित अशी इथे स्प्रेड करायचा आहे आपला शुगर सिरप जो बनवलेला आहे ना. तर बिलकुलही कंजूसी करायची नाही आहे शुगर सिरप ॲड करण्यासाठी. तर हे बघा मी व्यवस्थित असं शुगर सिरप इथे ॲड करणार आहे. आता आपण क्रीम इथे अप्लाय करणार आहोत. इथे ॲक्च्युली चॉकलेट केक आहे ऑब्वियसली, त्यामुळे मी क्रीममध्ये चॉकलेट सिरप ॲड करून घेतलेला आहे आणि ते अप्रतिम लागतं हां.
गाईचं खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं. जेव्हा आपण क्रीममध्ये जेव्हा चॉकलेट सिरप ॲड करतो ना, मी सर्व केक्समध्ये ऑल टाईम अशाच प्रकारचं चॉकलेट सिरप ॲड करत असते. तर खूप खूप अप्रतिम अशी टेस्ट येते त्यामुळे चला तर आता आपण छानपैकी स्प्रेड करून घेऊया. मला थोडीशी क्रीम कमी वाटली त्यामुळे मी आणखी थोडीशी ते क्रीम अप्लाय करणार आहे आणि त्यानंतर व्यवस्थित प्लेन करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण चला सर्वात वरची लेअर ठेवूया. आता तुम्ही म्हणाल हा गॅप भरपूर राहिलेला आहे बट घाबरायचं काहीही कारण नाही आहे आपल्याला. इथे आपण तो व्यवस्थित आता आपण मेंटेन करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम फिल केलेली आहे आणि आता जो दोन्ही पार्टमधला जो पोर्शन आहे ना, तो आपण आता मेंटेन करून घेणार आहोत क्रीमच्या साहाय्याने. इथे क्रीम आपण फिल करणार आहोत सो दॅट तो पूर्णपणे असा मेंटेन होऊन जातो. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर आता पुन्हा आपल्याला सेकंड लेअरवरती शुगर सिरप अप्लाय करायचं आहे. त्यानंतर क्रीम ही आपल्याला प्रोसेस सेमच करायची आहे. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली जिचा बड्डे गर्ल होती ना जी, तिला फेरी थीम खूप आवडत होता आणि तिला फेरी फार आवडतात. त्यामुळे तिने ती थीम चूज केली आणि ती माझ्याकडे आली होती आणि मला एक फोटो दाखवला आणि म्हटली की मला अगदी सेम असाच फेरी थीम केक बनवून द्या काकू, बिकॉज तिला फेरी थीम फार आवडते म्हणून. तर ती फार लवर होती. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण क्रीमच्या वरती आता चॉकलेट सिरप इथे ॲड करणार आहोत. तोही भरपूर प्रमाणात तुम्ही बघू शकता. बिलकुलही आपल्याला इथे कंजूसी करायची नाही आहे, बिकॉज ह्यानेच आपली टेस्ट इन्हॅन्स होणार आहे. आणि त्यानंतर एवढा सर्व शुगर सिरप ॲड केल्यानंतर त्याच्याही वरती आपल्याला हे चॉकलेट इथे ग्रेट करायचं आहे. अशा पद्धतीने मी ग्रेट करून इथे घातलेलं आहे. त्यामुळे डबल त्याचा टेस्ट इन्हॅन्स झालेली आहे. तुम्ही विचार करू शकता, चॉकलेटची क्रीम आहे, त्यानंतर चॉकलेटचं सिरप आहे, त्याच्याही वरती चॉकलेट आपण ग्रेट करून तिथे ॲड केलेला आहे. तो किती अमेझिंग असे डिलिशियस टेस्ट आपल्याला मिळणार आहे. तर त्यानंतर आपण थर्ड लेअर पण इथे ठेवणार आहोत. त्यानंतर त्यावरती शुगर सिरप आपण अप्लाय करणार आहोत. सेम प्रोसेस आपण इथे रिपीट करणार आहोत. आता ही आपली लास्ट केकचा पार्ट आहे, थर्ड पार्ट. तर हाही आपण अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेणार आहोत. त्यानंतर क्रम कोटिंग आपण करून घेणार आहोत. चॉकलेट केकमध्ये फार क्रम कोटिंग असतात, तर करावं लागतं व्यवस्थित, अदरवाईज तो सर्व असं चॉकलेटचे जे पार्टिकल्स असतात ना ते दिसतात. त्यामुळे आपल्याला क्रम कोटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे, अदरवाईज आपल्याला व्यवस्थित फ्रोस्टिंग होत नाही. तर आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग हवी असेल तर आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवावाच लागतो. मी ऑलवेज हा केक जर चॉकलेटचा केक बनवायचा असेल ना तर क्रम कोटिंग करून हा फ्रीजमध्ये ठेवत असते. एक अर्ध्या घंट्यासाठी इनफ आहे, हाफ ॲन आवर. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट 15 मिनिट किंवा 10 मिनिट तरी फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि आता मी सेट करायला ठेवलेला आहे. तर आता आपण घेऊया तोपर्यंत छोटूसा आपला केक. तर तोही आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. त्यावरतीही आपल्याला आता शुगर सिरप ॲड करायचं आहे. त्यानंतर क्रीम आणि सर्व सेम प्रोसेसच आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवूया हाही केक. अशा पद्धतीने आपण त्यानंतर क्रीम अप्लाय करणार, त्यानंतर चॉकलेट सिरप आणि त्यानंतर ऑफकोर्स आपलं चॉकलेट ग्रेट करून ते ॲड करणार आहोत आपण. आणि त्यानंतर हा केक आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार. त्यानंतर आता आपण बाहेर घेऊया आपला केक आणि त्यावरती आपण अशा पद्धतीने आता आपण फ्रोस्टिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी क्रीममध्ये इथे मिक्स केलेला आहे पिंक, थोडासा लाईट पिंक कलर. तर डिझाईनमध्ये तो केकचा कलर, खालचा जो कलर होता ना बॉटमचा बेसचा, तो पिंक कलर होता. तर इथे त्यासाठी मी थोडासा क्रीममध्ये थोडासा लिटिल बिट असा पिंक कलर इथे ॲड करून तो
मिक्स करून घेतलेला आहे. अशा पद्धतीची ती क्रीम रेडी झालेली आहे. अतिशय अप्रतिम अशी क्रीम दिसत आहे. कलरसुद्धा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता, अतिशय अप्रतिम असं दिसत आहे. तर आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने आपल्याला व्यवस्थित अशी क्रीम अप्लाय करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला होता केक, त्यामुळे किती सुंदर अशी, सुंदर बनण्यापेक्षा किती स्मूथ अशी आपली क्रीम लागली जाते, अप्लाय होत आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा आपण स्क्रॅपरच्या हेल्पने जे प्लेन करणार आहोत ना, तेव्हा अतिशय असे सुंदर असे एकदम प्लेन होते आपली क्रीम. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर अशी आपला फिनिशिंग दिसत आहे. आणि आता आपण घेऊया नेक्स्ट केकसाठी क्रीम रेडी करूया. तर त्यासाठी त्या वरच्या टॉपचे जे केकची जी क्रीम होती ना, ती अशी पर्पल कलरची होती. त्यासाठी मी ती क्रीममध्ये ॲड करणार आहे. आता थोडासा लाईट बीट असा पर्पल कलर तुम्ही बघू शकता. हे बघा, असा सुंदर इतका अप्रतिम असा तो कलर दिसत होता. आणि बघू शकता ती क्रीम तीही आपण व्यवस्थित अप्लाय करून घेऊया. आणि त्यानंतर स्क्रॅपरच्या हेल्पने आपण तेही व्यवस्थित अशी स्मूथ करून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती अप्रतिम दिसत आहे केक. चला तर मग आपण आता हा जो मोठा केक आहे ना, त्यावरती आपण हा छोटा केक जो आहे बेस, तो आता आपण शिफ्ट करून घेऊया. तर ॲक्च्युली मला एकटीला पॉसिबल होत नाही, त्यामुळे मी माझी मुलगी कियारा हिची हेल्प घेतलेली होती. तर इथे तिच्या हेल्पने मी हा केक इथे शिफ्ट करणार आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपल्याला केअरफुली आपल्याला हा कुणाच्या तरी हेल्पने आपल्याला हा शिफ्ट करावा लागणार आहे. अदरवाईज हा पडण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी आपल्याला तो जो छोटासा केकचा बेस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने शिफ्ट करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला सेंटरला अशी एक मोठी अशी स्टिक येते, वुडन स्टिक. ते आपल्याला अवेलेबल होते कोणत्याही केकच्या शॉपमध्ये. तर ती इथे ह्या ठिकाणी सेंटरला आपण इन्सर्ट करणार आहोत, सो दॅट आपला केक पडण्याचे किंवा मूव होण्याचे कुठल्याही प्रकारचे चान्सेस शिल्लक राहत नाही त्यासाठी. तर त्यानंतर आपण आता डिझाईन बनवायला घेऊया. तर माझी ही अतिशय फेवरेट अशी डिझाईन आहे. मी मोस्टली केकवरती अशाच प्रकारची डिझाईन मी बनवत असते. तर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जी डिझाईन आवडेल ती तुम्ही इथे बनवू शकता. बट मला ही फार आवडते. आणि इनफॅक्ट जो फोटो दाखवला होता त्या मुलीने मला, त्यातही हीच डिझाईन होती, त्यामुळे मी ही इथे प्रिपेअर केलेली आहे. बट युजली मला ही डिझाईन फार आवडते. मी अगदी खरं सांगत आहे. तर अशा पद्धतीने आपण आता व्यवस्थित डिझाईन बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा केक आपला दिसत आहे. त्या डिझाईनमुळे तर जास्तच लुक आलेला आहे. चला तर आता आपण डिझाईन बनवून हा केक आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला आहे. तर सेट होत आहे तोपर्यंत आपण बनवूया आपलं फॉन्डन वर्क. जे की होतं त्या खूप असं फॉन्डनचं वर्क होतं. त्यामध्ये एक अशी फेरी होती, खूप अशी ब्युटिफुल अशी फेरी होती. मी ब्युटिफुल बनवण्याचा तिला फार प्रयत्न केला. आणि तेवढंच नाही गाईज, भरपूर असे त्याच्यावरती फॉन्डनचे टॉपर्स लागलेले होते. अतिशय आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता. तुम्हाला मी दाखवणारच आहे मी कशा पद्धतीचे टॉपर्स बनवले ते हाताने आणि कशा पद्धतीने मी ते प्लेस केले. मला ह्यामध्ये भरपूर असा वेळ लागला हे टॉपर्स बनवण्यासाठी, बिकॉज ते जास्त प्रमाणात होते. आणि ऑफकोर्स जी आपलं मेन टॉपर होतं जे की फेरी, तर ती बनवण्यासाठी मला भरपूर वेळ लागला. आणि ॲक्च्युली आपण जास्त वेळ दिला तर ऑब्वियसली छानच असे परफेक्ट असे टॉपर आपल्याकडनं बनवले जाणार आहे. अदरवाईज समोरच्या कस्टमरला ते आवडेलच ह्याची गॅरंटी नाही. जर तुम्ही जास्त वेळ दिला, जास्त सिरियसली प्रॉपरली जर बनवले तर ऑफकोर्स त्यांना आवडणार आहे. आणि जर त्यांना आवडले तर नेक्स्ट टाईमपासून आपल्याला ऑर्डर्स ह्या मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी ही लागतेच. आणि हे बघा अशा पद्धतीने ती फेरीचे आपण हात बनवून घेऊया. मी आता दोन्हीही तिचे हात बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे व्हाईट फॉन्डन मी यूज केलेला आहे. हे बघा असे सेम आपल्याला दोन तिचे हात तिचे बनवायचे आहे. हे बघा ॲक्च्युली ह्याला वेळ फार लागतो आणि आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी हे जनरली जेव्हा केकची मला अशा फॉन्डनच्या केकची जेव्हा ऑर्डर्स येते आणि टॉपर जेव्हा भरपूर असतात ना, मी एक दिवस अगोदरच फॉन्डनचे सर्व टॉपर्स बनवून हे ठेवून देते एअरटाईट कंटेनरमध्ये. त्याला काहीही होत नाही. तुम्हीही अशाच पद्धतीने करू शकता, सो दॅट आपला टाईम पण सेव्ह होतो आणि आपली झटपट पण आपला केक रेडी होतो.
तर मी युजली असे टॉपर्स हे एक दिवस अगोदरच बनवून ठेवते. तुम्हीही असं करू शकता. बट एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे आपल्याला, अशा प्रकारचे फॉन्डंट टॉपर बनवल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये हे चुकूनही ठेवायचे नाही. बिकॉज ऑब्वियसली ती शुगर पेस्ट आहे आणि आपण समजू शकतो शुगर जर फ्रीजमध्ये जर ठेवली तर त्याला मॉइश्चर आपल्या सुटणार आहे. त्यामुळे त्यासाठी हे फॉन्डंट टॉपर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहे. अदरवाईज ते असे स्टिकी ओले होऊ शकतात आणि कलर पण सोडू शकतात. त्यामुळे तर अशा पद्धतीने आपण हात बनवून घेतलेले आहे. तर तिचे आता हेअर्स पण बनवून घेतलेले आहे मी. तर अशा पद्धतीने फेस हा बनवला आहे. त्यानंतर आपण हे जे हेअर्स बनवलेले आहे ना ते आता आपण अप्लाय करणार. त्यासाठी आपण ह्याच्यावरती फेसवरती थोडंसं पाणी ब्रशच्या हेल्पने थोडंसं पाणी तिथे अप्लाय करणार आहोत आणि त्यानंतर ते हेअर जे बनवलेले आहेत आपण ते आपण तिथे अप्लाय करणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने अतिशय क्यूट अशी फेरी दिसत होती. मी हाही पोर्शन तिथे अप्लाय केला. नंतर मला कळालं की मी पाणी लावायचं तिथे अप्लाय करण्याचं विसरून गेले. त्यानंतर पुन्हा मी असं पाणी तिथे ब्रशच्या हेल्पने अप्लाय केलं आणि व्यवस्थित असं पुन्हा हे हेअर्स तिथे व्यवस्थित अप्लाय करून घेतलेले आहे. आय नो गाईज, हा व्हिडिओ थोडासा लेंदी आहे बट हा खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. बघू शकता तुम्ही. मला ॲक्च्युली हा फेरी बनवण्यासाठी भरपूर वेळ लागला. मी तरीही भरपूर व्हिडिओ हा शॉर्ट केलेला आहे. बट व्यवस्थित जर असा व्हिडिओ जर बनवला आपण आणि त्याला जर फॉलो करून जर केक जर बनवला ना तर अतिशय परफेक्ट असा केक तुमचा बनणार आहे. तर मी हात थोडासा मला असे खूप लांब वाटत होते त्यामुळे मी कट करून घेतलेले आहे ते थोडेसे. आणि ॲक्च्युली गाईज मी ते हेअर जे ब्लॅक कलरने बनवले ते ब्लॅक अशा फॉन्डंटने बनवलेले होते. बट ते मला फारसे आवडले नव्हते, सूट होत नव्हते. त्या जी फेरी बनवली ना आपण तिला सूट होत नव्हते. माझी मुलगी कियारा म्हटली की जरा फेरी अशी असे ॲट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे, आणखी लाईक फॉरेनर टाईप केस तू बनवू शकते, तिचे हेअर्स बनवू शकते सो दॅट जास्त प्रिटी दिसेल ती. तर मी त्यानंतर पुन्हा व्हाईट फॉन्डंट जे असतं ना त्यामध्ये थोडासा ब्राऊन कलर मिक्स करून अशा पद्धतीचा कलर फॉन्डंट रेडी केलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे अशा पद्धतीचा छानपैकी अशी फेस बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता. ते ब्राऊन जे हेअर्स बनवलेले होते ना मी ते सुद्धा अप्लाय करून इथे घेतलेले आहे. आणि त्यानंतर तिचे आईज बनवून घेतलेले आहे ब्लॅक कलरने. हे जे ब्लॅक फॉन्डंट असतं ना त्यानेच असं हे आईज बनवलेले आहे. तुम्हाला अशा पद्धतीने नसेल बनवायचे तर तुम्ही सिम्पल आपला इडिबल असा ब्लॅक मार्कर येतो त्या मार्करने सुद्धा ते आईस तुम्ही तिथे बनवू शकता. बट मला फॉन्डंटने जास्त आवडतात बनवलेले त्यामुळे मी फॉन्डंटनेच बनवले. आणि आता आपण बनवूया फेरीचा प्रिटी असा फ्रॉक, जो की अतिशय अट्रॅक्टिव्ह असा दिसणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर व्हाईट फॉन्डंटमध्ये मी इथे मिक्स केलेला आहे थोडासा पिंक कलर, बिकॉज मला पिंक कलरची अशी फ्रॉक हवी होती. चला तर आता बनवूया तिचा छान असा फेस, तिची स्माईल बनवूया आता आपण. ती इथे आपण इडिबल मार्करच्या हेल्पने आपण स्माईल बनवून घेऊया तिची. अतिशय स्माईल बनवल्यानंतर अतिशय प्रिटी दिसत होती आपली जी फेरी आहे ती. आणि त्यानंतर इथे मी व्हाईट फॉन्डंटमध्ये थोडासा पर्पल कलर ॲड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित तो मिक्स करून घेतलेला आहे. बघा किती सुंदर असं पर्पल कलरचा असा फॉन्डंट रेडी झालेला आहे. तर तुम्ही म्हणाल आता हे काय बनवत आहे, तर मी इथे बनवत आहे डोर. तर तो डोर जो फ्रंटचा जो डोर आहे ना तो असा पर्पल कलरचा होता. तर मी त्यासाठी अशा प्रकारचं फॉन्डंट रेडी केलं आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने कट करून घेतलं. बघू शकता तुम्ही.
हे बघा, आता आपला केक हा पूर्णपणे रेडी झालेला आहे. मी फॉन्डंटचे सर्व बनवून घेतले आणि त्यानंतर ते प्लेस केलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा किती असे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे कलरचे स्टारसुद्धा मी बनवले आणि त्यानंतर हे साईडला सुद्धा जे आहे ना असे कोन टाईप ते सुद्धा मी फॉन्डंटनेच इथे बनवलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर मी बटरफ्लाय वगैरे तिथे अप्लाय केलेले आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अतिशय अप्रतिम असा केक आपला रेडी झाला. जेव्हा त्या मुलीला मी केक प्रोव्हाइड केला, तिने एकदम क्विकली असं ओपन करून बघितलं आणि खूप सुंदर असं स्माईल तिच्या चेहऱ्यावरती आलं होतं केक बघून, बिकॉज तिला फार आवडला होता आणि तिने स्वतःही मला मेन्शन केलं की खूपच सुंदर केक झालेला आहे, बनवलेला जसा मला पाहिजे होता तसाच अगदी सेम केक तुम्ही बनवून दिला. त्याला फार आवडला. जर तुम्हाला एक आजचा व्हिडिओ आवडला असेल, केक आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा साड्या युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. फेरी थीम केक कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. टेक केअर.